इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति बलं कतो चेपि समं चरय सन्तो दन्तो नियतो ब्रह्मचारी सदेषु भूतेषु निधाय दण्डं सो ब्राह्मणो सो सम्मनो सो भिक्खु। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबद्ध तथागताचा सन्मार्ग, तथागताच्या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। येथे दैनंदिन धम्मदेशनेच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका धम्मदेशनेच्या सुरुवातीला आपल्या सर्वांविषयी अपार अशी मैत्री भावना व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या दैनंदिन धम्म संस्कारातील धम्मदेशनेस प्रारंभ करीत आहोत। उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा असणारा विषय आहे। अलंकृत असणे हा भिक्षू होण्यातील अडथळा नाही, या शीर्षकाची ही गाथा आज आपण बघण्याचा प्रयत्न करीत आहोत। संतती महामात्याला तथागत सम्यक संबुद्धांचा आजचा हा उपदेश आहे। धम्मपद गाथा क्रमांक 142, 10वा वर्ग दंड वर्ग यातील गाथा क्रमांक 14 ही गाथा, या गाथेचा अर्थ आणि ही गाथा तथागत सम्यक संबुद्धांनी कोणाला उद्देशून बोललेली आहे तर ती धम्मकथा आज आपण सुज्ञ चित्तानं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। भगवंतांनी ही गाथा जेतवनामध्ये बोललेली आहे। तथागत सम्यक संबुद्ध जेतवनामध्ये वास्तव्याला असताना कोशलधिपती कोशल नरेश प्रसेनजित या प्रसेनजित राजाचा एक महामात्य होता आणि त्या महामात्याला उद्देशून अतिशय सुंदर असा हा उपदेश आहे। आता राज्यकारभार करत असताना राजाला अनेक अशा अडचणी येतात। त्यापैकी साऱ्यात महत्त्वाची अडचण त्या राज्याची, मग तो राज्य कुठल्याही काळातला असू दे, आपल्या सीमेचं रक्षण करणं ही सगळ्यात मोठी त्याची अडचण असते। आपला हा देश लोकशाही प्रधान देश आहे, संविधानावरती चालणारा देश आहे, पण आजूबाजूच्या देशातली लोक आपल्या देशामध्ये घुसखोरी करतात आणि त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना अडवण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या मुख्य 3 तुकड्या काम करताना आपल्याला दिसतात।
वायुदल, भूदल आणि जलदल. तर या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धाच्या काळी असलेला राजा प्रसेनजित, आणि हा साधा सुद्या नगरीचा राजा नाही आहे, तर हा कोशलचा राजा आहे. आणि कोशल या राजाची राजधानी होती श्रावस्ती, आणि श्रावस्तीला राजा प्रसेनजिताचा निवास होता, राजमहाल होता. एकदा या कोशल राजाच्या सीमेवरती काही बंडखोर लोकांनी बंड पुकारला. राजाची काही ध्येय धोरणे त्यांना मान्य नसतील आणि म्हणून त्यांनी तिथे तो उठाव केला. तर या अर्थाने आता हे मोर्चे किंवा बंड पुकारण्याची पद्धत जी आहे, तर ती आपल्या नैतिक मागण्या मान्य करण्याची पद्धत आहे. इथे हे महाबोधी बुद्ध विहाराचं जे काही जन आंदोलन उभं राहिलेलं आहे, त्याचा अर्थ तोच आहे. जिथे तथागत सम्यक संबुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली, जिथे सम्राट अशोकाने महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती केली, ज्या झाडाच्या छायेमध्ये तथागतांना संबोधी मिळाली, त्याची जवळजवळ 5वी शाखा आजही महाबोधी बुद्ध विहाराच्या बाजूला आनंद बोधिवृक्ष म्हणून आहे. त्याच झाडाखाली तथागत सम्यक संबुद्ध ज्या आसनावरती बसलेले आहेत, ते वज्रासन पण आहे. संबोधी प्राप्त झालेली आहे. सकाळच्या सकाळी पहारी तथागत सम्यक संबुद्ध त्याच विहाराच्या बाजूला जे काही त्यांनी 7 आठवडे तिथं घालवले, तर ते चक्रमण करताना ती जागा आहे. आजूबाजूला 7 आठवडे आहेत. हे विहार आपल्या ताब्यात द्यावं म्हणून काय करतायत लोक, की हे आमचं विहार ताब्यात आलं पाहिजे. म्हणजे हा राजाच्या विरोधातला आपला बंड आहे. लक्षात. आता राजा हा जर प्रजेचं ऐकत नसेल तर प्रजा सुखी कशी राहील? तिथे जे कायदा आहे त्या कायद्याला महाबोधी टेम्पल ऍक्ट असं म्हणून ओळखतात. आणि तिथल्या गयेचा जो कलेक्टर असेल तो त्याचा अध्यक्ष असतो, विहार समितीचा अध्यक्ष, आणि तो हिंदूच असला पाहिजे. 4 पंडे लोक, शेंडीवाले, जानवेवाले 4 आणि 4 बौद्ध धम्माचे. आता ते सगळं काही त्यांच्या ताब्यात असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्या बुद्ध विहाराला मुक्त करण्याचं जन आंदोलन सुरू आहे. बुद्ध काळामध्ये जे काही कौशल होतं, त्या कौशलचा राजा होता राजा प्रसेनजित. आणि प्रसेनजिताच्या त्या राज्य सीमेवर असलेली लोक, प्रसेनजित राजाचे काही ध्येय धोरण त्या लोकांना मान्य नव्हते, आणि मग त्यांनी बंडखोरी केली. आणि बंडखोरी केल्यानंतर त्याची ती बंडखोरी शमवण्यासाठी राजाने आपल्या महामंत्र्याला नियुक्त केलं. आणि राजाने नियुक्त केल्यानंतर त्याला सांगितलं की कौशलच्या काही सीमेंवरती काही लोकांची बंडखोरी वाढलेली आहे, तू तिथे जा आणि त्यांना जाऊन शमवण्याचा प्रयत्न कर. याने सैन्य दलातली एक तुकडी घेतली आणि तो तिथे गेला. त्याने काहीच दिवसात त्या लोकांची सर्व बंडखोरी मोडीत काढली. जे काही द्यायचं असेल, जे काही आश्वासन दिले असतील, जे काही धनद्रव्य दिलं असेल, जे काही धान्य वगैरे दिलं असेल, या सगळ्या गोष्टींचा साम, दाम, दंड आणि भेद या 4 गोष्टीचा इस्तेमाल करून त्यांनी ती सगळी बंडखोरी संपुष्टात आणली. आणि पुन्हा तो कौशलमध्ये वापस आला. राजाला ही बातमी समजली. राजा प्रसेनजिताने आपला महामात्य संतती हा अतिशय चतुर आहे, हुशार आहे, या अर्थाने त्याला जे पाहिजे ते देण्याचं आश्वासन दिलं. आणि विशेष त्याची 7 दिवसापर्यंत सेवा करण्याची त्याच्या काही मंत्र्यांना त्यांनी आदेश दिला. मग हा संतती राजहत्तीवरती बसून वेगवेगळ्या स्वरूपातले मोठमोठे अलंकार, दागदागिने आपल्या गळ्यात घालून, वेगवेगळ्या स्वरूपातले मौल्यवान वस्त्र परिधान करून, खूप चांगल्या पद्धतीचं पंचपक्वान्नाचं भोजन करून तो 7 दिवसामध्ये कौशलमध्ये त्या राजहत्तीवरती बसून मस्त फिरत राहिला. आणि राजाने सांगितलं की
या संततीनं जे काही मागितलं ते सारं त्याला द्यायचं आहे. आणि मग त्यानं एक शेवटची अट अशी सांगितली की दिवसभर मी फक्त राजहत्तीवरती बसून फिरेन, पण रात्री मला मदिरा पाहिजे आणि रात्री मला नर्तकी पाहिजे. त्या काळामध्ये नर्तकी असायच्या राजाचं मन बहलवण्यासाठी, किंवा असे कोणी जर युद्धामध्ये जिंकून आले तर त्या स्वरूपातले तशा स्वरूपातले मनोरंजनाचे कार्यक्रम त्यावेळेस लावायचे. म्हणजे महाराष्ट्राचा एक लावणी प्रकार जो आहे तो मनोरंजनातूनच आलेला आहे. तमाशा प्रकार जो आहे तो मनोरंजनातूनच आलेला आहे. ज्यांनी सांगितलं की मला रात्रीला नृत्यांगना पाहिजे आणि तशी नृत्यांगनाची सुद्धा व्यवस्था केली. मग हा संतती राजानं दिलेले मौल्यवान रत्नजडीत ते सगळे अलंकार घालून त्या राजहत्तीवरती बसून दिवसभर फिरायचा आणि रात्री मदिरा पिऊन त्या लावण्यवतीचा नृत्य आविष्कार बघण्याचा तो सोहळा रंगवायचा. आता हे 7 दिवस चालू झालं. 7 दिवस चालू झालं. शेवटचा 7वा दिवस होता. तो नित्य नियमानं सकाळी उठला आणि राजहत्तीवरती बसून ते सगळे दागिने घालून अलंकार घालून एका नदीवरती आंघोळ करण्यासाठी चालला होता. वेळ होती सकाळची. त्यावेळेस भदंत आनंद आणि तथागत सम्यक संबुद्ध भिक्षाटनासाठी नगरीमध्ये येत होते. राजा त्या राजहत्तीवरती संतती नावाचा महामात्य, प्रसंजिताचा महामात्य अगदी डुलत मस्त आनंदानं नदीवरती स्नान करण्यासाठी चालला होता आणि तथागत सम्यक संबुद्धाची आणि त्याची भेट झाली. याने हत्तीवरूनच तथागत सम्यक संबुद्धांना नमस्कार केला. हत्तीवरती बसलेला होता. हत्तीवर बसूनच त्यांनी नमस्कार केला आणि तो पुढे गेला. पण तथागत सम्यक संबुद्धांनी अगदी स्मित हास्य केलं. आता भगवंत हसतात सुद्धा जेव्हा त्यांना कारण असते. भगवंत कोणतीच गोष्ट कारणाशिवाय करत नाहीत, आहे ना. आपण जर एखाद्याला म्हटलं का रडला तर ते म्हणतो काहीच कारण नाही, का हसला तर काहीच कारण नाही. पण रडतंय कोणी कारणामुळेच आणि हसतंय कोणी कारणामुळेच. सुखही कारणामुळे आलं, दुःखही कारणामुळे आलं. आनंदाने भगवंताला प्रश्न केला की भगवान आपल्या या स्मित हास्याचं कारण काय. भगवंत म्हणाले आनंदाला, आनंदा हा डुलत डवलत चालला ना संतती नावाचा महामात्य, कौशल नरेश प्रसंजिताचा महामात्य, हा बघ उद्या माझ्याकडे येईल. भूत भविष्य वर्तमान जाणणारे बुद्ध हा संतती उद्या माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे आल्यानंतर माझ्या एका वचनाने तो अर्हत पद प्राप्त करेल. तर आनंदाला या गोष्टीचं नवल वाटलं. आनंदाला या गोष्टीचं नवल वाटलं आणि दोघेही गुरु शिष्य निघून गेले. हा आंघोळ वगैरे यांनी केली. दिवसभराचा त्याचा जो कार्यक्रम होता पूर्ण कौशल पायाखाली त्या राजहत्तीवरती बसून घालले. सगळी त्याची मौज मजा दिवसभराची झाल्यानंतर त्या नृत्यांगनेला बनवण्यात आलं, जी नृत्य आविष्कार दाखवायची, नृत्याची कला दाखवायची महामंत्र्याला, अमात्याला 7 दिवसापर्यंत. 6 दिवस संपले, 7वा दिवस. आता त्या नृत्यांगनाला असं वाटलं की 7 दिवस आपल्याला इथे नृत्य करायचं आहे आणि आपण जर भरपेट जेवण केलं तर आपले हातपाय हलणार नाहीत, है ना. आपले हातपाय हलणार नाहीत आणि आपली जर अदाकारी या महामात्याला नाही दिसली तर महामात्य काय खुश होणार नाही आणि राजा आपल्याला दंड देईल. म्हणून तिनं पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत अतिशय अल्प अन्न खात होती ती. आणि तो नृत्याचा प्रकार सुरू झाला. नृत्य सुरू असताना तिला भुरळ आली आणि ती खाली पडली. 7 दिवसापासून कमी कमी भोजन करत होती, अशक्त झाली होती. नाचता नाचता तिला भुरळ आणि ती खाली पडली. तिचे डोळे वाचल्या गेले आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागले. अगदी काही सेकंदामध्येच ती मरण पावली. हा आसनावरती, उंच आसनावरती बसला होता, पण उंच आसनावरती मद्य वगैरे पिऊन बसलेला हा महामत्य, संतती नावाचा महामत्य, हा तटकन उठला आणि तिच्याजवळ नेऊन पाहू लागला. आणि मग त्याची जी मदिरा त्याने पिलेली होती, गरम तावा जसा असतो ना,
गरम ताब्यावरती एखाद्या पाण्याचा थेंब जर टाकला तर थेंब कसा है ना वाफेत जातो तो लगेच काही सेकंदामध्ये. तर तशा पद्धतीनं त्यानं जी मदिरा पिली होती तर त्या पद्धतीनं ती सगळी मदिरा त्याची विरघळली आणि तो लगेच शुद्धीवर आला. आणि शुद्धीवर आल्यानंतर तो स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागला की अरे हे मी काय केलं. मी अलंकार घातले इथपर्यंत ठीक होतं. मी राज हत्तीवरती बसलो, गजावरती राजगज म्हणतात त्याला, आणि त्या राजाच्या हत्तीवरती मी 7 दिवस फिरत होतो, हे ठीक होतं. मी पंचपक्वान्न खाल्ले, हे पण ठीक होतं, परंतु हे मी करायला नको पाहिजे होतं असं त्याला वाटलं. आणि त्या महिलेच्या तोंडातून आलेले फेस, तिचे उघडलेले डोळे हे पाहून मात्र त्याला खूप दुःख झालं. आणि त्याच्या मनात असं आलं की आता या दुःखातून फक्त मला एकच जण बाहेर काढू शकतात, ते म्हणजे ज्यांची सकाळी मी वंदना केली, तथागत सम्यक संबुद्ध. त्या तशाच वस्त्रामध्ये ते तसेच अलंकार, सगळे दागदागिने त्याच्या अंगावरती, आणि ते तसंच घेऊन तो तथागत सम्यक संबुद्ध जिथे जेतवनात होते त्या जेतवनामध्ये गेला आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या बाजूला बसून त्रिवार वंदन करून म्हणाला की हे भगवान, मला प्रचंड दुःख झालेलं आहे. मला या कौशल राजाचं महामत्य हे पदही नको, आणि मला हे आभूषण पण नको, मला हे पंचपक्वान्न नको. माझ्या समोर ती नृत्यांगना नाचत असताना ती भुरळीहून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला, तर या पापातून मला मुक्त करा असे हात जोडून तो म्हणाला. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्याला म्हणाले की महामंत्री, महामात्य, चिंता करू नकोस, तू योग्य ठिकाणी आला. आनंद बाजूलाच बसलेले होते. आनंदाने त्याला पाहिल्या क्षणी तथागतांना असे हात जोडले, कारण तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले होते आनंदाला की हा उद्या संध्याकाळी माझ्याजवळ येईल. आणि खरोखर त्याच वेळेस तो आला. तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या महामात्याला जो काही उपदेश दिलेला आहे तो उपदेश या गाथेमध्ये आहे. तो बाजूला बसला आणि बाजूला बसल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की माझ्या पुत्रा, घाबरू नकोस, घाबरू नकोस, चिंता करू नकोस. एक सुत्त निपातातील गाथेचा उपदेश करून तथागत सम्यक संबुद्धांनी त्याच्या मनाच्या अवस्थेला शांत, संयमित आणि विशिष्ट अशा स्मृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तथागत सम्यक संबुद्ध त्याला म्हणाले, जे पूर्वी तू केलेले आहेस त्याला वाळवून टाक, अर्थात सोडून दे. है ना. तर पूर्वी म्हणजे काय, तर ही स्त्री त्याच्या अनंत जन्मासोबतच आहे. है ना. वेगवेगळ्या स्वरूपातली असेल, प्रत्येक जन्मातली नृत्यांगना नाही आहे. पण तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणतात की या स्त्रीनं तुला याच्या अगोदर अनेक वेळेस रडवलेलं आहे, म्हणजे अनेक जन्मापर्यंत ही तुझ्या सोबत आहे. म्हणजे पूर्वीचे जे कर्म आहेत ते कर्म काय कर, जाळून टाक, वाळवून टाक. पुन्हा करण्यासाठी काहीच उरता कामा नाही. या वर्तमान काळातलं काम काय, तर पुन्हा त्या दुःखामध्ये पडू नको. भविष्यकाळ अशा कृत्याला, उपादानाला ग्रहण होऊ देऊ नको. वर्तमान काळातही अशा उपादान कृत्याला तू चिटकू नको, अर्थात अशी उपादान ग्रहण करू नको. पकडून ठेवण्याची प्रवृत्ती, आसक्ती व भावावेग दूर केल्यानेच तू शांत होशील आणि निब्बानाचा अनुभव घेशील. है ना. म्हणजे आता झालं गेलं ते विसर, परंतु आता शुद्धीवरती आहे. आणि आता शुद्धीवरती येऊन तुझ्याकडे वेळ फार कमी आहे. काय म्हणाले भगवंत, तुझ्याकडे वेळ फार कमी आहे. आता जर तू शुद्धीवर आला तर तुला ते महान असं परमसुख चाखता येईल, ज्याला अरहंत पदाचं सुख म्हणतात. तथागत सम्यक संबुद्धाच्या या 2 वचनाने तो शुद्धीवर आला आणि लगेच त्याला तथागत सम्यक संबुद्धांच्या बाजूला बसलेला असतानाच अरहत पदाची त्याला प्राप्ती झाली. अरहत पदाची प्राप्ती झाली, चिवर काय घेतलेलं नव्हतं. अरहत पदाची प्राप्ती झाली आणि खूप चांगल्या पद्धतीनं ध्यानस्थ झाला.
ध्यानातून थोडा वेळ झाल्यानंतर उठला. तो विमुक्तीचा आनंद त्यांनी चाखला काही वेळापर्यंत आणि लगेच तथागत सम्यक संबुद्धाला स्वतःहून म्हणाला की भगवान, मला परिनिर्वाणस्थ व्हायचं आहे, मला परिनिर्वाणाला जायचं आहे, मला आज्ञा द्या. तथागत सम्यक संबुद्धाने त्याला आज्ञा दिली. बाजूलाच एक स्वच्छ असा पांढरा कपडा भंते लोकांनी ठेवला, भिक्खू लोकांनी ठेवला आणि त्या कपड्यावरती जाऊन तो पद्मासनामध्ये ध्यानस्थ झाला आणि काही वेळातच तो परिनिर्वाणाला गेला. है ना? काही दिवसा अगोदर त्याच्या मनामध्ये जी काही सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, नृत्य, मदिरा, पंचपक्वान्न, भोजन, जमीन या संदर्भातली जी काही आसक्ती होती ते बुद्धाच्या 2 शब्दांनी त्या साऱ्या आसक्तीतून मुक्त झाला आणि तो अरहत पदाला गेला. चिवर जर घेतला असतं तर तो वाचला असता, जगला असता. परंतु भगवंताचे वचन खोटे ठरत नाहीत आणि लगेच तो निर्वाणस्थ झाला, म्हणजे त्याचं परिनिर्वाण झालं. त्या परिनिर्वाणस्थ अरहताच्या धातूंवरती महान मोठा कोशलमध्ये एक स्तूप उभारण्यात आला आणि लोक मनोभावे त्या स्तूपाची पूजा करू लागले. जेव्हा भिक्खूंच्या धम्मसभेमध्ये भिक्खूंनी हा प्रश्न विचारला भगवंताला की असा एक व्यक्ती आपल्याकडे येतो की ज्याच्या अंगावरती नाना प्रकारचे मौल्यवान रत्न, वेगवेगळेचे आभूषणे आहेत आणि त्या आभूषण घालूनच तो अर्हत होतो. लक्षात? म्हणजे इथे जो पहिला शब्द मी वाचला तुमच्या लक्षात आला असेल, अलंकृत असणे हा भिक्षू होण्यातील अडथळा नाहीये. लक्षात? म्हणजे आता हा भिक्षू होता का? हा श्रमण होता का? हा ब्राह्मण होता का? नाही. मग हा कोण होता? एक महामात्य होता. पण तथागत सम्यक संबुद्धाला जेव्हा भिक्खूंच्या सभेमध्ये असा प्रश्न करण्यात आला की हा एवढं अलंकाराने युक्त असलेले सगळे वस्त्र आणि अलंकार त्याच्या अंगावरती आहेत, आभूषण अंगावरती आहेत आणि ते आभूषण घालून तो तुमचं प्रवचन ऐकत होता, देशना ऐकत होता आणि ही देशना ऐकताच त्याला अर्हत पदाला चाकता आलं, अर्हत पदापर्यंत जाता आलं. हे कसं काय शक्य आहे? है ना? आपण तर म्हणतो ना की उपोषणाच्या दिवशी सोनं चांदी घालू नये, है ना? उपोषणाच्या दिवशी सोनं चांदी घालू नये. पण जो शुद्धीवर आहे कोणासारखा? या संतती नावाच्या मात्यासारखा. तो जर शुद्धीवर असेल आणि त्याच्या गळ्यात कितीही अलंकार असले तरी काहीच होत नाही. म्हणजे अलंकार हा बंधन नाही आहे. त्या भिक्खू सभेमध्ये, भिक्खू आणि भिक्खुनींच्या धम्मसभेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांना हा प्रश्न विचारण्यात आला की या संतती नावाच्या महामात्यानं एवढ्या स्वरूपातले अलंकार घालून आला तरी याला त्या मार्गामध्ये बाधा का नाही आली? मार्गामध्ये बाधा का आली नाही? तर तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे उपदेश देत असताना धम्मपदातली 142 क्रमांकाची ही गाथा बोललेली आहे. 10वा वर्ग दंड वर्ग या वर्गातील ही गाथा क्रमांक 14 आहे. अलंगतो चेपी सम्मं चेयय संतो दंतो नियतो ब्रह्मचारी सबेषु भूतेषु निधाय दंडं सो ब्राह्मणो सो समनो सो सभिक्खु. या गाथेचा अर्थ असा आहे, ब्राह्मण श्रमण भिक्खू प्राप्ती केली त्याने, अर्थात वस्त्र आभूषण इत्यादींनी अलंकृत असूनही ज्याचे आचरण सम्यक आहे, शांत आहे, संयत आहे, नियंत्रित आहे, ब्रह्मचारी आहे, तथा ज्याने सर्व प्राण्यांना दंड देणे सोडून जो समतेचे आचरण करीत आहे तोच खरा ब्राह्मण आहे आणि तोच खरा श्रमण आहे आणि तोच खरा भिक्खू आहे. म्हणजे
याचा अर्थ असा नाही की भिक्षूने पण अलंकार घालावेत हा. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर कितीही सोनं नाणं असलं, अलंकार असले, पण तो जर सम्यक मार्गाने असेल, सम्यक मार्ग म्हणजे कोणता? ज्याला खरंच बौद्ध धम्माची आवड आहे, जो श्रद्धेने बसलेला आहे आणि जागृतीने ऐकत आहे, तर अशा सम्यक मार्गावर तो आलेला आहे. आणि सम्यक मार्गावरती आलेल्या व्यक्तीला पैसे, सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती हे कुठलेही महागडे वस्त्र किंवा दागिने किंवा चैनीच्या मौजेच्या वस्तू अडवू शकत नाहीत. तर हा सुंदर असा आजच्या धम्मदेशनेतला अर्थ तथागत सम्यक संबुद्धांनी जेतवनामध्ये सांगितलेलं आहे. तर हे तथागत सम्यक संबुद्धांचं सत्यवचन आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं जे मंगल आणि कल्याण हो, अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना मी आपल्या सर्वांप्रती या धम्मदेशनेच्या शेवटी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. आपण सर्वजण अशाच पद्धतीनं उरलेल्या वर्षाभासातील या काही दिवसामध्ये तपण्याचा प्रयत्न करत राहा, कारण याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सुख आणि मंगल आहे. आजच्या धम्मदेशनेमध्ये एवढीच साधुवादाची मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो आणि आजचा धम्मसंस्कार इथे संपन्न करतो.